सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। तपोवन भागातील केवडीवन येथील कृषी गोसेवा ट्रस्ट समोर एका महिलेचा मृतदेह बॅगेत आढळून आल्याने खळबळ माजली आहे। ही घटना आज दिनांक 16 जून रोजी सकाळी 8:30 वाजेच्या दरम्यान उघडकीस आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार तपोवन भागातील केवडीवन समोर एका सफाई कर्मचाऱ्याला रस्त्याला कडेला संशयास्पद बॅग दिसली। जवळ जाऊन पाहिलं असता त्यात एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आलाय। घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे। पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केलाय। मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय। मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून वय अंदाजे 38 ते 40 वर्ष असावं असं पोलिसांचं म्हणणं आहे। पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून महिलेची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। ही हत्या की आणखी काही कारण याबाबत शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे। तपोवन सारख्या वर्दळीच्या भागात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। सकाळी 8:30-9च्या दरम्यान इकडे झाडू मारत होतो। झाडू मारता मारता बॅग दिसली तिकडे अनोळखी म्हणून मला वाटलं संशय आला, वास मारत होता त्या बॅगेचा। तर मी पाहिलं तेवढ्याच्यात त्या बॅगेचा फोटो काढला। पहिले आमच्या सुपरवायझरला कॉल केला। सुपरवायझरला कॉल केला तर ते आले, सुपरवायझर आले, बघितलं तेवढ्याच्यात। मग त्यांनी आमचे मस्के साहेब म्हणून होते ग्लोबलचे, त्यांना फोन केला। मग त्यांनी आम्हाला कॉल करायला लावला 112 नंबरला। 112 नंबरला कॉल केला, तितक्यात मग डिपार्टमेंटवाले आले। काय होती ते तरी कम से कम बॅग आहे ना, ते बॅग होती, बॅग मध्ये गोणी मधून आहे ना बांधून ठेवलेली होती। सुटकेस महिला होती, 38 ते 40 वय साधारण। कोणी खोलली? नाही, ते ऑटोमॅटिक निशाणे पण होते। निशाणी होती, त्रिशूळ होता राईट हँडला, या बाजूला बांगडी होती हातामध्ये वगैरे हा। जखमा वगैरे काही दिसले का? जखमा नाही, असं डोकं चिमलेलं होतं असं। हा, आणि आळ्या लागलेल्या होत्या पूर्ण, असं किडे पडलेले। तुमचं नाव? सतीश कैलास घोडुंदे। काय करतो तुम्ही? मी ग्लोबलला झाडू साफसफाई कर्मचारी। आज सकाळी 9 ते 10च्या दरम्यान सफाई कामगार जे आहेत त्यांनी डायल 112ला कॉल केला। एक बॅग आहे, त्याच्यामधून स्मेल येत आहे। त्याच्यातून आमचे बीट मार्शल या ठिकाणी आले, त्यांनी चेक केलं की एक्झॅक्ट काय आहे। त्यांनी पाहिल्यानंतर त्यात मानवी बॉडी असल्याचं त्यांना संशय आला। त्यानंतर आम्ही स्पॉटला आल्यानंतर फॉरेन्सिक टीम, डॉग स्क्वॉड यांना पाचारण केलं। बॉडी ओपन केली असता ती सदरची बॉडी ही महिलेची असल्याचं दिसून आलं। सध्या या महिलेची ओळख आहे का? ओळख अजून पटलेली नाहीये। सदरची बॉडी ही PM साठी पाठवण्यात आलेली आहे। साधारण त्या महिलेचं वय काय असतं? 30 ते 35 वय अंदाजे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।